जिल्ह्यातले नेते कुमकुवत आहेत हे दर्शवतं. तुमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांमध्ये कुमकुवतपणा आहे म्हणून तुम्ही करू शकत नाही. या गोकुळमध्ये गेले 25-30 वर्ष माडिक साहेबांचं पॅनल होतं, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. कुठं आम्ही त्या पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केलेला मला तरी आठवत नाही. म्हणजे विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा सुशील कुमार शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, कधी हस्तक्षेप केलेला आम्ही तरी ऐकलेलं नाही. परंतु आता जिल्ह्यातलंच नेतृत्व कुंकवत असेल तर मग राज्याच्या नेतृत्वाला हस्तक्षेप करायला संधी मिळते. मोदक आणि सूचक देखील ते दोघं जण आहेत, अशा पद्धतीची स्थिती दिसली. काय नाही, स्थानिक पातळीवर कदाचित त्यांनी त्या ठिकाणी जाणं पसंत केलं असलं तरी शेवटी पक्ष म्हणून त्यांना राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी व्हीप लागू झाल्यानंतर राहावं लागेल महाविकास आघाडीबरोबर. बाबासाहेब देशमुखांची विचारधारा, गणपतराव देशमुख साहेबांच्या पासूनची विचारधारा ही काँग्रेस किंवा या सगळ्या पक्षाची मिळणारी आहे. त्यामुळं मला नाही वाटत की ते आज गेले असले तरी मतदान त्यांना देतील अशी मला अपेक्षा नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.